नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण प्रिया तर तोंडावर पडणार आहे आणि सायलीने पुराव्यानिशी प्रियाचं भांडं हे पूर्णाजी आणि कल्पना या दोघींच्या पुढे फोडलेलं आहे. आणि त्याचबरोबर प्रियाचा खोटारडेपणा समोर आल्यानंतर पूर्णाजी आणि कल्पना या दोघींनी प्रियाच्या बाबतीत जे काय बोललेले आहेत ना, ते मात्र खूप जबरदस्त आहे. तर इकडे अर्जुनला जो सोन्याचा तुकडा आश्रमात मिळालेला आहे, म्हणजे ते एक पेंडंट आहे हे तर कळलेलं आहे, पण ते पेंडंट कोणाचं आहे याबद्दल अर्जुन आणि सायली या दोघांचीही चर्चा चालू असताना एकदम बेधडकपणे प्रिया ही त्यांच्या रूममध्ये आलेली आहे. आता प्रिया ही त्यांच्या रूममध्ये का आलेली आहे, नक्की तिचं काय काम आहे आणि नेमका तो सोन्याचा तुकडा हा प्रियाच्या हाती लागलेला आहे, हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे सायली आणि अर्जुन बोलत असतात. अर्जुन म्हणत असतो की मला हे माहिती आहे की हे जुनं सोनं असलं तरीही हे साक्षीचंच आहे आणि नेमकी प्रिया जी आहे ती तिथं आलेली असते आणि त्याचबरोबर प्रिया सायली करत आलेली असते आणि तो सोन्याचा जो तुकडा आहे तो उचलून हातामध्ये घेते. तेव्हा सायली आणि अर्जुन दोघंही तिथे पाहत असतात. त्यांना दोघांनाही धक्का बसलेला असतो. ही प्रिया अचानक का टपकलेली आहे, नक्की हिचं काय काम आहे. आता प्रियाला सायली अर्जुन काय उत्तर देणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. चला तर मग आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे सायली किचनमध्ये येते आणि म्हणते की मी आत्ताच तर हे सगळं किचन आवरलेलं होतं आणि हे सगळं असं का पडलेलं आहे, मी सगळं आवरलं आणि मगच वरती गेले होते, हे काय आहे, हा प्रश्न सायलीला पडलेला असतो आणि सायली मात्र विचार करत बसलेली असते. तेव्हा मात्र इकडे प्रिया आणि अस्मिता ह्या दोघींचा डाव सुरू झालेला असतो. प्रिया जी आहे ती सर्व पाहत असते आणि ती म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या सायलीच्या अंगलट आल्याच पाहिजेत. कारण आता पूर्णाजी जर आली आणि तिनं जर असं किचन पाहिलं आणि त्यात आज उपवास आहे तर पूर्णाजीची नक्कीच चिडचिड होणार आहे. सायली भरभर किचन आवरत असते. त्याचबरोबर अस्मिता जी आहे ती पूर्णाजीला घेऊन बाहेर येत असते. बाहेर येऊन पूर्णाजीला म्हणत असते की अगं चल ना, काहीतरी खा थोडंसं तू, अगं उपवासाचं तरी खा, फळं तरी खा, बरं चल बरं, असं म्हणत ती मुद्दामच पूर्णाजीला घेऊन येत असते. तिच्या डोक्यात वेगळाच प्लॅन असतो. तिच्या डोक्यात असं असतं की काहीही झालं तरीही सायली चुकीची आहे हे दाखवायचं. पण पूर्णाजी म्हणत असते अगं मला नको आहे खायला. तेव्हा मात्र अस्मिता म्हणत असते की अगं पूर्णाजी तुला गोळ्या खायच्या आहेत ना. तेव्हा पूर्णाजी म्हणते हो मान्य आहे मला, पण आत्ता गरज नाही आहे ना त्याची, मी ऑलरेडी गोळ्या खाल्लेल्या आहेत, खाऊन झालेलं आहे आणि हे सगळं नको आहे मला. उपवास कशासाठी करायचा असतो, तुम्ही स्वतः कंट्रोल करू शकता का, यासाठी उपवास करायचा असतो ना, हे सारखं सारखं खात बसायचं असतं, असं ती अस्मिताला बोलत असते. पण अस्मिताच्या अंगात मात्र जरा जास्तच मस्ती असते. तिचं मात्र एवढंच चाललेलं असतं की नाही चल पूर्णाजी करत ती पूर्णाजीला घेऊनच येत असते. आणि तेवढ्यातच तोपर्यंत सायलीचं अख्खं किचन आवरून झालेलं असतं, सगळाच कचरा काढून झालेला असतो. मग सायली किचनमधून पूर्णाजीला म्हणते की बरं मी तुमच्यासाठी कॉफी बनवू का, तेवढाच पोटाला आधार, असं म्हणत सायली ही पूर्णाजीला बोलू लागते. तेव्हा मात्र इकडे पूर्णाजी म्हणत असते की चालेल बनव कॉफी. आणि प्रिया आणि अस्मिता यांचा जो हा काम डाव असतो ना, तो डाव तिथे उधळला जातो. सायली येते, पूर्णाजीला कॉफी देते आणि सायली म्हणते की बाहेरच्या रूममधला कचरा काढायचा राहिलेला आहे तो मी काढून घेते. विमलताई आहेत त्या भाजी मंडईत गेलेल्या आहेत भाजी आणण्यासाठी. हे ऐकल्यानंतर हे सगळं जे काय आहे ना, हे सगळं जेव्हा प्रिया आणि अस्मिता या दोघींना कळतं, त्या दोघींनाही खूप आनंद झालेला असतो. दोघीही खूप खुश झालेले असतात. सायली बाहेर गेलेली आहे, विमल बाहेर गेलेली आहे. त्यांचा जो डाव असतो तो त्यांना साधता येत असतो. आणि पूर्णाजी मात्र पाहत असते. लगेचच प्रिया आणि अस्मिता दोघीही ओरडायला सुरुवात करतात. अगं पूर्णाजी ये ना, बघ नाही तर काय चाललंय, हे सायलीने काय गोंधळ घालून ठेवलाय, किचनमध्ये किती राडा झालेला आहे, असं म्हणत दोघींचाही गोंधळ सुरू झालेला असतो आणि आरडाओरडा सुरू झालेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू झालेलं असतं तेव्हा मात्र पूर्णाजी म्हणत असते की कसं शक्य आहे, एवढा कचरा रूममध्ये असणं हे शक्यच नाही आहे, असं पूर्णाजीचं म्हणणं असतं. आणि तेव्हा मात्र पूर्णाजी म्हणत असते की अगं नाही, हे किचन मागाशी तर आवरलेलं होतं. तेवढ्यातच सायली तिथे येते आणि ह्या दोघींनी कचऱ्यामध्ये रॅपर्स टाकलेले असतात आणि ते रॅपर्स घेऊन येतात आणि म्हणतात की हे बघ पूर्णाजी, हे सगळं काय आहे
तेव्हा पूर्णाजी म्हणते की अगं हे शक्यच नाही आहे, कालचं असेल कोणाचं तरी आणि हे आज कोणी टाकलेलं असेल असं पूर्णाजीचं म्हणणं असतं. अगं ते विमलनं खाल्लेलं असेल. तेव्हा प्रिया म्हणते की विमल खातच नाही आहे. पूर्णाजी म्हणते अगं प्रताप अश्विननं खाल्लं असेल. तेव्हा अश्विन तर हे सगळं खात नाही असं प्रिया सांगत असते. अस्मिता म्हणते मी तर नाही खाणार, मला तर सगळं सकस आहार घ्यायला सांगितलेलं आहे ना. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. त्यासोबतच हे पूर्णाजीचं जे बोलणं असतं त्यामुळं सायलीला तर एक आधार वाटत असतो, कारण पूर्णाजी ज्या आहेत त्या सायलीची जणू काही बाजूच घेत असतात. परंतु ही जी प्रिया अस्मिता आहे त्यांना मात्र खूप राग येत असतो. त्यांना ही गोष्ट पटत नसते, कारण प्रियाच्या बाबतीत जे काही घडत आहे हे सगळं प्रियाच्या मूर्खपणामुळे घडत आहे, तिनं केलेल्या चुकांमध्ये घडत आहे. परंतु यांना मात्र अडकवायचं असतं ते म्हणजे सायलीला. परंतु इकडे होतं काय की पूर्णाजीला त्या म्हणत असतात की हे सायलीनं खाल्लेलं आहे. एका दमात अस्मिता सांगून जाते की हे सगळं सायलीनं खाल्लेलं आहे. तेव्हा मात्र पूर्णाजीला धक्का बसतो, कारण अस्मिता हे बोलल्यानंतर पूर्णाजी म्हणत असते मला नाही वाटत असं. तेवढ्यात कल्पना तिथे आलेली असते. कल्पना म्हणू लागते की काय झालंय नक्की, कसला गोंधळ आहे, तुमची एवढी मीटिंग का भरली आहे किचनमध्ये, काय करत आहात तुम्ही, असं बोलायला सुरुवात करते. तेव्हा मात्र इकडे प्रिया अस्मिता दोघीही एकमेकींकडे पाहत असतात आणि हसत असतात. सायलीच्या ही गोष्ट मात्र लक्षात येते, कारण हे अति झालेलं आहे असं कल्पना म्हणालेली असते. मग आता करायचं काय, हा गोंधळ तर सगळा प्रियाने घातलेला आहे, हे सगळं प्रिया कांड करते. पण निस्तराला मात्र सायलीला लागत असतं. सायली म्हणत असते की आता मी आज शांत राहणार नाही, जे काय झालेलं आहे ना ते सगळं समोर आणणार आहे, असं म्हणत सायली जे आहे ते प्रियाच्या रूममध्ये जाते आणि म्हणते की आत्ताच्या आत्ता जाऊन हिच्या रूममध्ये झडती घेते, म्हणजे मला कळेल की हिच्या रूममध्ये काय मिळते का खाल्लेलं हिनं, कारण हे असंच टाकून गेलेली असणार आहे. एवढा तर सायलीला अंदाज असतो आणि सायली प्रियाच्या रूममध्ये जाऊन केर काढायला सुरुवात करते. सायलीनं केर काढायला घेतलेला असतो आणि एका दमात दूध का दूध आणि पाणी का पाणी होतं. म्हणजे प्रियानं जे काही खाल्लेलं असतं त्याचे सगळे रॅपर्स किचनमध्ये आणून टाकलेले असतात, पण जो कचरा असतो तो बेडच्या खाली तसंच असतो आणि त्यामुळं प्रियाचीच वाट लागलेली असते. इकडे सायलीला तोंडावर पाडण्याच्या नादात प्रिया आणि अस्मिता दोघीही तोंडावर पडलेले असतात. त्यांना असं वाटत असतं की आपण सायलीला अडकवू शकू, पण सायलीच्या बाबतीत कितीही कारस्थान केलं तरीही अडकणार मात्र त्या दोघीच असतात, हे मात्र फिक्स असतं. काहीही झालं तरीही, कितीही कांड केलेले असले तरीही त्या दोघीच त्याच्यामध्ये अडकणार असतात. इकडे लगेचच सायली सगळ्यांना बोलवून घेते. सायलीनं बोलवलं की कल्पना वगैरे सगळ्या येतात. कल्पना म्हणते आई बघितलं का हे सगळं काय आहे, प्रियाने स्वतः हे सगळं खाल्लेलं आहे आणि आळ मात्र माझ्यावरती घेतलेला आहे, हे ती सांगत असते. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी चालू झालेल्या असतात तेव्हा मात्र कल्पना म्हणत असते म्हणजे काय म्हणायचं आहे तुला. तेव्हा लगेचच सायली सांगत असते की हे बघा ना, हे सगळं प्रियाने खाल्लेलं आहे. आणि प्रिया काय म्हणत होती, मी हे खाल्लेलंच नाही आहे, आणि आता हे काय. तेव्हा प्रिया म्हणते की हे मी आज नाही खाल्लेलं. तेव्हा सायली म्हणते पण हे रॅपर्स आजचे रॅपर्स आणि हे खाणं सेमच आहे ना, का वेगळं आहे, असं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की प्रिया खोटं बोलत असते. तेव्हा कल्पना म्हणते की चला आत्ताच्या आत्ता पूर्णाजींच्या कानावर ही गोष्ट घालते, असं म्हणत कल्पना चला म्हणत असते. तेव्हा मात्र इकडे आता प्रिया म्हणायला लागते की नको नाही, राहू दे ना, एवढं काय त्याच्यात, उगीच पूर्णाजीला त्रास. तेव्हा कल्पना म्हणते की पूर्णाजीला त्रास रोजच होत आहे ना, पण आत्ताच्या आत्ता हे सगळं जे काही आहे ना पूर्णाजीच्या कानावर, मला पूर्णाजींच्या कानावर घालायचं आहे. इथे आता प्रिया आणि अस्मिता मात्र वाट लागलेली असते. काही झालं तरीही त्यांनी जो खोटारडेपणा केलेला आहे त्यामुळं त्यांची वाट तर लागणारच असते. आणि सायली म्हणत असते की ठीक आहे, खाली गेल्यानंतर पूर्णाजीला हे सगळं सांगायचं ठरलेलं असतं. इकडे सायलीलाही काळजी वाटत असते. सायलीलाही घरात वाद निर्माण करायचे नसतात, पण काही कारण नसताना जर माझ्यावरती आळ घेतला असेल तर आपण उभं राहिलं पाहिजे, ही गोष्ट मात्र आता सायलीच्या लक्षात आलेली असते. आणि सायली प्रियाला घेते आणि प्रियाला म्हणते की चला. आता प्रिया कितीही काही म्हणलं तरीही नाही नाहीच म्हणत असते, तिचा खोटारडेपणा वाढत असतो. आता सायलीने एवढा पुरावा दाखवलेला आहे तरीही आता घरातले मात्र प्रियावरती विश्वास ठेवायला लागलेले असतात. इकडे अस्मिता म्हणत असते की अगं असं काय करते साई, ममा तो तिच्यावरती का विश्वास ठेवते, सांगितलंय ना तन्वीने, मग काय एवढं, कशाला पूर्णाजीकडे जायचं आहे. कल्पना म्हणते नाही चला. पूर्णाई असं म्हणत तिथे कल्पना येते आणि म्हणते की तन्वीच्या रूममध्ये हा सगळा कचरा सापडलेला आहे. मग लगेचच इकडे पूर्णाजी आणि सायली दोघेही बोलू लागतात
की हा कचरा कोणाचा असेल, हा कचरा कसा काय सापडलेला आहे. कारण हा कचरा जो आहे तो अशा पद्धतीने सापडलेला आहे आणि अश्विन तर हे सगळं खात नाहीये. मग कोणाचं आहे. तर प्रिया म्हणते की नाही, हे सगळं मी काल खाल्लेलं आहे. अस्मिता मात्र आता प्रियाची बाजू घेते आणि बोलायला सुरुवात करते की अगं पूर्णाजी, अगं मम्मा, असं काय करताय. तन्वीनं सांगितलंय ना, तिने एवढा निर्जळी कडक उपवास केलाय आज, एवढं सगळं केलेलं आहे. म्हणजे जेव्हा सायलीची बाजू घ्यायची वेळ येते, सायलीने सकाळपासून पाण्याचा थेंबही घेतलेला नाही, तेव्हा मात्र लक्षात येत नाही हे अस्मिताला. प्रियाची बाजू घेताना बरोबर आठवते की जाऊ दे ना, तिनं ते कालच खाल्लेलं असेल, मग काय होतं एवढं, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि सायलीच्या बाबतीत बोलायचं झालं की नाही, हे सायलीनंच खाल्लेलं आहे, हे सायलीनंच असं केलेलं आहे, हे मात्र तोंड उघडून चांगलंच बोलता येतं. आणि इकडं नेमका प्रियाच्या फोनवरती आता त्या पार्सलवाल्याचा फोन येत असतो आणि पार्सलवाला फोनवर फोन करत असतो. प्रियाने त्याला तसं सांगितलेलंच असतं ना की इथं आल्यावर फोन कर मला. आणि नेमकं प्रियाच्या बाबतीत हे सगळं चालू झालेलं असतं आणि प्रिया जी आहे ती चांगलीच तोंडावर आपटत असते. इकडे पूर्णाजी त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात आणि मग हे काल खाल्लेलं आहे असं सांगितलं जातं. तेवढ्यात विमल तिथे येते. विमल म्हणते की अहो तन्वीताई, तुमच्या रूममधला कचरा आहे ना, तो काढून झाला ना, मी कालच तो कचरा काढला होता, हे बोलणं चालू झालेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा सायलीही तिथं असते. विमलने सांगितलेलं असतं तेव्हा प्रिया म्हणत असते की बरोबर आहे, तू सायलीचीच बाजू घेणार आहे, उंदराला मांजर साक्षी, असं म्हणत ती विमलला पण आता खोटं ठरवत असते. तेव्हा कल्पना म्हणते की नाही, विमल केलेल्या कामाबद्दल कधीच चुकीचं बोलत नाही, कधीच ती खोटं बोलत नाही, असं कल्पना ठणकावून सांगत असते. तेव्हा मात्र प्रिया जी आहे ती पाहतच राहते. प्रिया म्हणत असते की कसं काय, विमलनंच केलेलं आहे हे सगळं आणि विमल माझ्यावरती नाव घेते कारण तिने काल कचराच काढलेला नाही, असं बोलणं चाललेलं असतं. अस्मिता त्याचबरोबर प्रिया दोघीही पाहत असतात. अस्मिता म्हणत असते जाऊ दे ना गं पूर्णाची, एवढं काय त्याच्यामध्ये, त्यात काय एवढं. म्हणजे इतक्या वेळ जेव्हा गरज होती तेव्हा मात्र तिला आठवत नव्हतं, तेव्हा मात्र म्हणावं वाटत नव्हतं की त्यात काय एवढं, आता मात्र आवर्जून म्हणावं वाटतंय. इकडे मात्र आता कल्पना पाहते तर पार्सलवाला जो आहे, डिलिव्हरी बॉय जो आहे, तो दारात उभा असतो आणि तो म्हणत असतो तन्वी सुभेदार. आणि मग तन्वी सुभेदार म्हटलं की आता प्रियाच्या आणि अस्मिताच्या पायाखालची जमीन सरकते. कारण त्यांनी जे काही ऑर्डर केलेलं होतं, फक्त तेवढे वेपर्स वगैरे खाऊन त्यांचं भागणार नव्हतं, बिस्किट खाऊन भागणार नव्हतं, तर आणखी काही गोष्टी हव्या होत्या. आणि ते घेऊन तो कुरिअरवाला तिथं आलेला असतो. आणि जेव्हा कुरिअरवाला तिथं आलेला असतो तेव्हा मात्र आता प्रियाला तो बोलवत असतो. प्रिया म्हणत असते नाही, माझं नाही आहे, मी काही ऑर्डर केलेलं नाही आहे. आता मात्र पूर्णाजी त्याचबरोबर कल्पना यांच्यासमोर प्रिया स्वतःच तोंडावर पडलेली असते. कारण इतक्या वेळ सायलीबद्दल आरोप करून तिचं पोट भरलेलं नव्हतं आणि आता ती तोंडावर पडलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तो म्हणत असतो की अहो हा तुमचाच नंबर आहे, तुम्ही मला सांगितलं होतं ना गेटजवळ येऊन कॉल करा, तुम्ही तिथे येणार होता, आल्यानंतर बेल वाजवायची नाही, म्हणून तुमची वाट बघितली मी, तुम्हाला 2-3 कॉल केलेले आहेत, तुम्ही आला नाहीत म्हणून हे पार्सल घेऊन हात आलोय. सायली मात्र पाहत राहते. आता सायलीला खरंच खूप हसू आलेलं असतं कारण तिला मजा येत असते. जी प्रिया इतक्या वेळ खोटं बोलत होती, माझ्यावरती आरोप करत होती, मी उपवास मोडलाय असं सगळ्यांना सांगत होती, पण मी देवाच्या बाबतीत कधीच असं हलगर्जीपणा करत नाही, असं सायली सांगत असते. आणि तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते अहो मी काहीच ऑर्डर केलेलं नाही आहे, हे माझं नाही आहे. तेव्हा तो सांगत असतो की अहो मॅडम हा तुमचा नंबर आहे, पेमेंटसुद्धा तुमच्याकडून झालेला आहे तन्वी सुभेदार, मग तुम्ही असं कसं म्हणताय. आणि त्या क्षणी आता प्रियाची वाट लागलेली असते. प्रियाला कळायचं बंद होतं कारण इतकं खोटं बोललेली असते. आणि आता सगळेजण तिथं असतात. शेवटी प्रियाला ते पार्सल घ्यायला जाण्याशिवाय ऑप्शन नसतो. ते म्हणत असतात की अहो तुम्ही पनीर चिली आणि शेजवान फ्राईड राईस मागवलाय ना, हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं. तेव्हा मात्र आता प्रिया चांगलीच तोंडावर आपटते आणि ती म्हणू लागते की हो, आणि ती जाते आणि पार्सल घेऊ लागते. आता अस्मितासुद्धा प्रियाची बाजू घेत नसते कारण अस्मिताचं काय गरज आहे, एवढ्या वेळ अस्मिताला खायला मिळत होतं तेव्हा तिनं खाल्लेलं होतं. आता प्रिया अडकले तर कशाला, कारण आल्या आल्या अस्मिताने एकच तिचा डंका पेटवलेला असतो की मला पौष्टिक खायचं आहे, मला पौष्टिक खायला सांगितलेलं आहे. त्यामुळं आता अस्मिता प्रियाची बाजू घेऊ शकत नसते. इकडे आता अस्मिता स्वतःच तोंडावर आपटलेली असते, इकडे प्रियाची वाट लागलेली असते. तेव्हा आता प्रिया पार्सल घ्यायला जाते. तिच्याकडे कोणताच ऑप्शन नसतो, तिला पार्सल घ्यावंच लागणार असतं आणि ते पार्सल घेण्या वाचून तिच्याकडे कोणताही पर्यायच उरलेला नसतो. त्यासोबतच ते पार्सल लवकर घ्या असं तिकडून सांगितलं जात असतं आणि त्याचबरोबर हे सगळं चालू झालेलं असतं. सायली म्हणत असते अगं तन्वी जा ना,
म्हणजे प्रिया, चायनीज जे आहे ना ते थंड झाले की चांगलं लागत नाहीये, जा पटकन घे जा ऑर्डर तुझी आणि खाऊन घे, असं प्रियाला चांगला टोमणा लगावते. प्रियाकडे आता कोणताच ऑप्शन राहत नाही आणि प्रिया तिथे जाते, कारण त्या डिलिव्हरी बॉयने पुरावा दिलेला असतो की प्रिया जी आहे तिनेच ऑर्डर केलेली आहे, ऑनलाईन पेमेंटही केलेलं आहे आणि पत्ताही हाच आहे अन्नपूर्णा निवासचा. असं म्हणत ती जी ऑर्डर आहे ती घेण्या वाचून आता प्रियाकडे पर्याय नसतो. प्रिया ती ऑर्डर घेते आणि पूर्णाजी मात्र म्हणू लागते की तन्वी, मला तुझ्याकडून ना म्हणजे थोड्याशाच अपेक्षा होत्या, मी तुझ्याकडून जास्त अपेक्षा ठेवतच नाही आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, काहीही झालं तरीही तू माझ्याकडून ज्या काही अपेक्षा केलेल्या होत्या ना, जो अपेक्षा भंग नेहमी केलेला आहे ना, ते मला चांगलंच माहिती आहे, असं बोलणं चालू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की पूर्णाजी म्हणत असते की हे सगळं काय चाललंय, कारण मला तुझ्याकडून कुठल्याच अपेक्षा नव्हत्या, मी कोणावरती जबरदस्ती केलेली नव्हती की हे सगळं जे काय आहे उपवास वगैरे आहे ते तुम्हाला करावं लागणार आहे. मग तुम्ही जो काही राडा केलेला होता, जो गोंधळ घातलेला होता, त्याचा काय अर्थ आहे, असं तिचं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा ह्या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता प्रिया जी आहे ती तोंडावर पडलेली असते. कल्पना म्हणत असते की तुला उपवास करायचाच नव्हता ना, मग तू कशाला करायचास ना, आम्ही तुझ्यावर कोणती जोर जबरदस्ती केलेली नव्हती, मग कशासाठी उपवास केलास आणि हे खोटं बोललीस कशासाठी, कारण काहीही झालं तरीही तुझ्याकडून आम्ही कोणत्याच अपेक्षा केलेल्या नाहीत. आणि सगळेच रागावून तिथून निघून जातात. आणि तेव्हा मात्र आता पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी चालू झालेल्या असतात आणि मग सायली जी आहे ती प्रियाच्या समोर येते आणि प्रियाला बोलू लागते की हे बघ, काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे ती लक्षात ठेव, ही जर स्वतःची कामं स्वतः केली असतीस ना तर आज अशी तोंडावर पडली नसती. जर तुझी कामं तुला करता आली असती ना तर तुझं कोणीच नुकसान करू शकलं नसतं. आणि त्याचबरोबर ही बाहेरून ऑर्डर केलंस ना, स्वतः जेवण बनवायला शिकली असतीस ना तर हे बाहेरून ऑर्डर करायची वेळही तुझ्यावरती आली नसती. अशा भाषेमध्ये आता सायली जी आहे ती प्रियाला ऐकवत असते. प्रिया मात्र चांगलीच तोंडावर आपटलेली असते आणि तिला कळायचं बंद झालेलं असतं, कारण ज्या काही गोष्टी घडलेल्या असतात त्यामध्ये फक्त आणि फक्त प्रियाचाच दोष असतो आणि सायलीने तिला चांगलंच ठणकावूनही सांगितलेलं असतं आणि तिला या सगळ्यामध्ये अडकवलेलंही असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र सायली आणि अर्जुन आता किचनमध्ये असतात. सायली आणि अर्जुन त्यांच्या रूममध्ये असतात आणि मग उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली आणि अर्जुन दोघंही बोलत आहेत. सायली अर्जुन यांचं बोलणं चाललेलं असतं आणि जेव्हा सायलीला अर्जुन सांगत असतो की तो सोन्याचा तुकडा जो आहे तो एका पेंडंटचा आहे, असं त्याचं म्हणणं असतं. आता सायली म्हणत असते की हो का, पण हे पेंडंट नक्की कशाचं असेल, हे तर खूप जुनं सोनं आहे ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की मला 100% खात्री आहे की हे पेंडंट जे आहे ते साक्षीचंच आहे, ते कितीही जुनं सोनं असलं तरीही. तेव्हा सायली म्हणू लागते काय, तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, मला खात्री आहे. आणि मग त्यांचं हे बोलणं चालू आहे आणि तेवढ्यातच प्रिया बाहेरून येते आणि सायली करत ओरडत आलेली असते. आणि नेमकं त्याच वेळी आता ते पेंडंटचा तुकडा जो आहे तो सायलीच्या हातातून खाली पडतो आणि तो प्रियाच्या हाती लागतो. प्रियाने तो पेंडंटचा तुकडा हातात घेतलेला असतो आणि प्रिया मात्र आता तो तुकडा हातात घेऊन यांच्याकडे पाहू लागते. अर्जुनला मात्र खूप राग आलेला असतो, कारण ही मुलगी आपल्या रूममध्ये का आलेली आहे, कारण अर्जुन आणि सायलीला माहिती आहे की प्रिया यांच्या बोलण्यावरती लक्ष ठेवून असते, यांचं नक्की काय चाललेलं आहे ते ऐकत असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.